नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवलीतील भूमिपुत्रांचा पालिकेवर धडक मोर्चा. 27 गावांचा क्लस्टर योजनेला विरोध. कल्याण डोंबिवलीतील 27 गावांमध्ये क्लस्टर योजनेविरोधात नागरिकांचे तीव्र आंदोलन करत केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला. सरकारच्या परपत्रिकांची होळी करून संताप व्यक्त करण्यात आला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये क्लस्टर योजनेला भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शवला असून आज शेकडो नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामुळे पालिका प्रशासनाची चांगली धावपळ उडाली. आंदोलकांनी केवळ घोषणाबाजी केली नाही तर सरकारच्या निर्णयाच्या परिपत्रकाची होळी करून आपला संताप व्यक्त केला. केडीएमसी हद्दीतील 27 गावांच्या विकासासाठी शासनाकडून क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही योजना स्थानिक रहिवाशांच्या हिताची नसल्याचा दावा नागरिकांनी केला. झालेल्या आंदोलनादरम्यान संतप्त ग्रामस्थांनी महापालिका मुख्यालयासमोर सरकारचा निषेध केला. यावेळी क्लस्टर योजनेशी संबंधित सरकारी परिपत्रकांचे कागद फाडण्यात आले आणि त्याची होळी करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की क्लस्टर योजना, ग्रोथ सेंटर आणि बुलेट ट्रेन, बिझनेस हब यासारख्या विविध योजनांमुळे 27 गावातील स्थानिक नागरिक व भूमिपुत्रांवर परिणाम होत आहे. 27 गावांचा विकास नाही, सुविधा नाही तर मग मालमत्ता कराची सक्ती कशी चालणार, अशी भूमिका यावेळी नागरिकांनी घेतली. यावेळी मार्चेकरांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकत लवकरच केडीएमसी महापौर आयुक्त, 27 गावातील लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक लावून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे अध्यक्ष सुमित वजे यांनी सांगितले. जो आमच्या अस्तित्वाचा आहे, जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जो टॅक्स लावलेला आहे, जो अनाठायी टॅक्स या 27 गावांवर लावलेला आहे, कोणत्याही सुविधा न देता फक्त टॅक्स भरा, सक्ती करा, लोकांची घरं सील करा, पाणी तोडा, हे सगळ्या ज्या तोडक कारवाया चाललेल्या आहेत याच्या विरुद्ध आम्ही आज आंदोलन घेतलेलं आहे. टॅक्स भरला पाहिजे ही आम्ही मानतो, पण आम्हाला सुविधा भेटत नाही कायद्याप्रमाणे, म्हणून आम्ही टॅक्स भरणार नाही, हीच आमची भूमिका आहे. आणि ते आम्हाला सुविधा कशा मिळत नाही, कोणता कायद्याप्रमाणे ते मिळायला पाहिजेत, ही सर्व चर्चा आतमध्ये आमचं जे शिष्टमंडळ गेलं होतं तर आयुक्तांसोबत ती आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांना देखील ती गोष्ट पटलेली आहे. आणि दुसरा विषय जो म्हणजे क्लस्टरचा विषय असा आहे तर त्यांनी सरसकट आपल्या 27 गावांना झोपडपट्टीची उपमा दिलेली आहे. हे क्लस्टर कुठे होतं, जिथे झोपडपट्टी क्षेत्र आहे तिथे होतं. मग जर 27 गावांमध्ये पूर्ण जर झोपडपट्टीचं आरक्षण हे क्लस्टरचं आरक्षण टाकलेलं आहे, म्हणजे त्यांच्याप्रमाणे 27 गावं ही झोपडपट्टी आहे, तर त्यांना आम्ही हेच सिद्ध करून दाखवलं का आम्ही झोपडपट्टीवाले नाही आहोत, आम्ही स्वतः इथले मालक आहोत. या सातबाराचे आम्ही स्वतः प्रायव्हेट जागेचे आम्ही शेतकरी आहोत आणि त्याच्यावरती आमच्या वाडवडिलांनी सगळ्यांनी घरं बांधलेली आहेत आणि ती आमच्या हक्काची घरं आहेत. आणि ही घरं जर या क्लस्टर योजनेच्या नावाखाली आमच्याकडनं घेऊन आमच्या जमिनीला चणे फुटाण्याचे भाव देऊन जर आमच्यावरती अन्याय होत असेल आणि मोठ्या मोठ्या विकासकांचे जर हे सरकार आणि ही प्रशासन जर फायदा करून देत असेल तर त्याचा विरोध हा एकदम जोरदार होणार. आणि काही लोकांना अजून याची जनजागृतीही नव्हती. हा जो GR आहे क्लस्टरचा, याची तारीख जर बघितली तर 2022 सालीचा हा GR निघालेला आहे, म्हणजे अजून जनजागृतीही लोकांमध्ये नाही आहे. तर हा जनजागृती आम्ही 27 गावांमध्ये पूर्ण करणार आणि ही जुलमी जी क्लस्टर योजना आहे ही आम्ही या गावातनं हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही भूमिका जी आहे ही आम्ही तिथे आमच्या शिष्टमंडळाने मानली आणि अतिरिक्त आयुक्तांनी ते सगळं मान्य केलं का नाही, माणूस म्हणून ही भूमिका ही तुमची बरोबर आहे. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या 2-3 दिवसातच आयुक्त, महापौर, 27 गावातील सर्व लोकप्रतिनिधी व संघर्ष समितीचं शिष्टमंडळ हे मिळून एक बैठक घेणार या गोष्टीवरती. आणि क्लस्टरचा विषय असो किंवा टॅक्सचा विषय असो, या बैठकीमध्ये तो आम्ही मांडणार आहोत. ते त्यांचे कागदपत्र देतील, आम्ही आमचे देऊ आणि मग एक सविस्तर अहवाल बनवून तो शासनाला विचार करण्यासाठी तो सादर करणार आहे. आणि तोपर्यंत आम्ही रिक्वेस्ट केली का जोपर्यंत पॉलिसीज या क्लिअर होत नाही 27 गावांसाठी, तोपर्यंत कुठलीही सक्ती या 27 गावांवरती तुम्ही करू नका. आणि जर करायचा प्रयत्न केला तर ती खपून घेतली जाणार नाही असं. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.